36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती शहरातील वलगाव रोड परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर झालेल्या कथित हवाई फायरिंगमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाकीर कॉलनी येथील रहिवासी शोएब अहमद एजाज अहमद वय वर्ष 35 याच्यावर वलगाव रोडवरील असोरिया पेट्रोल पंपाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शोएब गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये. दरम्यान हल्ल्यानंतर परिसरात हवाई फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या आवाजानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही काळ परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळावरून गोळीचे रिकामे कारतूस जप्त केले असून पुढील तपास सुरू केलाय. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येते. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस तपासानंतरच हल्ल्याचं नेमकं कारण आणि फायरिंग मागील सत्य स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.